श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1570 ते 1580. अभंग. जोवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जवत्या पंचानना देखिले नाही. जोवरी तोवरी सिंधू करी गर्जना, जवत्या अगस्त ब्राह्मणा देखिले नाही. जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी पडली नाही. जोवरी तोवरी शत्रुत्वाच्या गोष्टी, जव परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही. जोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे, जव तुक्याचे दर्शन झाले नाही. अर्थ. जंबुक म्हणजे कोल्हा, तोपर्यंत ओरडत असतो जोपर्यंत तो पंचानन म्हणजे सिंहाला पाहत नाही. समुद्र तोपर्यंतच गर्जना करतो जोपर्यंत तो अगस्ती ऋषींना पाहत नाही. वैराग्याच्या गोष्टी तोपर्यंतच बोलल्या जातात जोपर्यंत सुंदर स्त्री दृष्टीस पडत नाही. शौर्याच्या गोष्टी तोपर्यंतच बोलल्या जातात जोपर्यंत शत्रू समरांगणावर पाहिला जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या दांभिक लोकांची माळ मुद्रांची भूषणे तोपर्यंतच आहेत जोपर्यंत माझी व त्यांची गाठभेट होत नाही. अभंग. जोवरी तोवरी शोभतील गारा, जव नाही हिरा प्रकाशला. जोवरी तोवरी शोभतील दीपिका, नुगवता एका भास्करासी. जोवरी तोवरी सांगती संतपणाची या गोष्टी, जव नाही भेटी तुक यासवे. अर्थ. गारा तोपर्यंत शोभतील जोपर्यंत हिरा प्रकाशित होत नाही. छोटे छोटे दिवे तोपर्यंत शोभून दिसतात जोपर्यंत सूर्य उदयाला येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काही लोक तोपर्यंत संत संगतीच्या गोष्टी सांगतील जोपर्यंत माझी गाठ त्यांच्याशी होत नाही. अभंग. धरोणी दोन्ही रूपे पाळणे संहार, करी कोप रुद्र दयाळ विष्णू. जटाजूट एका मुकुट माथा शिरी, कमळापती गौरीहर एक. भस्म उद्धळण लक्ष्मीचा भोग, शंकर श्रीरंग उभयरूपी. वैजयंती माळा वासुगीचा हार, लेणे अलंकार हरिहरा. कपाळ जोडी एका स्मशानीचा वास, एक जगन्निवास विश्वंभर. तुका म्हणे मज उभयरूपी एक, सारोनी संकल्प शरण आलो. जगाचे पालन आणि संहार करण्याकरता पांडुरंगानेच 2 रूपे धारण केली आहेत, ते म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू. भगवान शंकर कोप धरून संहार करतात तर भगवान विष्णू दयाळूपणाने पालन करतात. एकाच्या डोक्यावर जटा आहेत तर एकाच्या डोक्यावर मुकुट आहे. एक पार्वतीचा पती आहे तर एक कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती आहे. एकाने अंगाला भस्म लावला तर एक लक्ष्मीचा भोग घेत आहे. याप्रमाणे भगवान शंकर आणि भगवान श्रीरंग विष्णू हे उभय रूपाने एकच आहेत. एकाच्या गळ्यात वैजयंती माळ आहे तर एकाच्या गळ्यात वासुकी दर्पाचा हार आहे. अशा प्रकारे हरी आणि हर यांचे अलंकार आहेत. भगवान शंकराच्या एका हातात नरकपाळ आहे, काखेत झोळी आहे आणि ते स्मशानात वास करतात. आणि विश्वंभर भगवान विष्णू सर्व जगतामध्ये निवास करतात. तुकाराम महाराज म्हणतात, भगवान शंकर आणि भगवान विष्णू ही दोघेही एकच रूप आहेत आणि मी सर्व प्रकारचे संकल्पे बाजूला सारून त्यांना शरण आलो आहे. अभंग. उचिताचा भाग होतो राखोनिया, दिसती ते वाया गेले कष्ट. वचनाची काही राहेची नारुची, खळा ऐसे वाची कुची झाले. विश्वासाने माझे बुडविले घर, करविला धीर एथवरी. तुका म्हणे एकी थार नाही बुड, कैसे तुम्ही कोड पुरविले. अर्थ. देवा, मी तुमची सेवा तुमचे भजन कीर्तन करण्याचा जो उचित भाग मोबदला होता तो राखून ठेवला होता आणि तो मला मिळणार असे मी गृहीत धरले होते.
परंतु आता माझे सर्व कष्ट वाया गेले आहे असे मला वाटते. देवा, तुमचे वचन म्हणजे उद्धार करतो असे होते, परंतु तुमचे हे वचन म्हणजे दुष्ट माणसाप्रमाणे खोटे ठरले. देवा, तुम्ही मला आज उद्धार करतो, उद्या उद्धार करतो असे करून करून इथपर्यंत धीर धरायला लावला, परंतु मी तुमच्यावर विश्वास ठेवला व तुम्ही माझा विश्वासघात करून माझे घर बुडविले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, आता मला कोठेही थारा राहिला नाही आणि तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली असे तरी कसे म्हणावे. अभंग. लांब लांब जटाकाय वाढवूनी, पावडे घेऊनी क्रोधे चाले. खायचा ओळसा शिव्या दे जनाला, ऐशा तापशाला बोध कैचा. सेवी भांग आपू तंबाखू उदंड, परी तो अखंड भ्रांती माझी. तुका म्हणे ऐसा सर्वस्वी बुडाला, त्यासी अंतरला पांडुरंग. अर्थ. लांब लांब जटा वाढून हातात कोबडी घेऊन ठिकठिकाणी भिक्षा मागत फिरतो आणि कोणी भिक्षा दिली नाही तर तेथून क्रोधाने चालता होतो. मग अशा गोसाव्यांना परमार्थामध्ये काय लाभ होणार आहे. याला चांगले चांगले अन्न खाण्याचा छंद लागलेला असतो आणि कोणी जर चांगले अन्न दिले नाही तर तो लोकांना शिव्या शाप देतो. मग अशा तपस्व्याला भगवान शंकराचा बोध तरी कसा होणार. अशा माणसांना भांग, अफू, तंबाखू हे पुष्कळ प्रमाणात सेवन करणे चांगले वाटते आणि त्याच गुंगीत ते नेहमी असतात. तुकाराम महाराज म्हणतात, असा मनुष्य सर्वस्वाने बुडला आणि त्याला पांडुरंग अंतरला आहे. अभंग. अवघीच तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतरी, वैकुंठ पंढरी देखलिया. अवघी या संता एक वेळा भेटी, पुंडलिक दृष्टी देखलिया. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. अर्थ. चंद्रभागा एक वेळा जरी डोळ्याने पाहिली तरी जगातील सर्व तीर्थे घडल्याचे पुण्य घडते. पृथ्वीवरील वैकुंठ म्हणजे पंढरी व पंढरीला डोळ्याने पाहिले की सर्व पापे नष्ट होतात. एक वेळा पुंडलिकाला दृष्टीने पाहिले तर जगातील सर्व संतांची भेट झाल्यासारखेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एक वेळा विठ्ठलाला आत्मतत्वाने जर पाहिले तर जन्माला आल्याचे सार्थक होते. अभंग. आम्ही असो निश्चिंतीने, एका गुणे तुमची या. दुराचारी तरले नामे, घेता प्रेम म्हणोनी. नाही तुम्हा धाव घेता, कृपावंता आळस. तुका म्हणे विसरू काही, तुझ ओ आई विठ्ठले. अर्थ. देवा, तुमच्या केवळ एका गुणामुळेच आम्ही निश्चिंतीने राहतो. तो सद्गुण म्हणजे तुमचे नाम आहे. तुमचे नाम घेतल्याने अनेक महापापी दुराचारी तरले आहेत, म्हणूनच आम्ही तुमचे नाम प्रेमाने घेत आहोत. हे कृपावंता, तुमचे नाव घेतले की तुम्ही कोणत्याही प्रकारचा आळस न करता आमच्याकडे धावत येतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे माझी आई विठ्ठले, तुला मी कसा बरे विसरेन. अभंग. अनुभवे वदे वाणी, अंतर्ध्यानी आपुले. कैची चिका दूध चवी, जरी दावी पांढरे. जाती ऐसा दावी रंग, बहु जग या नाव. तुका म्हणे खद्योत ते, डुंगा भोवते आपुलिया. अर्थ. मी जे काही बोलत आहे ते माझ्या अंतरंगातील ध्यान आहे आणि त्याच्याच अनुभवाने मी बोलत आहे. अंतरंगातून आलेला अनुभव आणि नुसते वरवरचे शाब्दिक ज्ञान यामध्ये फरक आहे. म्हणजे नुकतीच व्यालेली गाय, तिच्या सुरुवातीला स्तनातून निघालेला चीक आणि नंतर निघालेले दूध हे दोन्ही जरी पांढरे असले तरी दोघांच्याही चवीमध्ये फरक असतो. अनेक जातींचे लोक असतात, ते विविध रंगांचे असतात व विविध गुणधर्मांचे असतात व हे सर्व मिळून जे तयार होते त्याचेच नाव जग असते, जग आहे. तुकाराम महाराज म्हणतात, काजव्याचा प्रकाश हा फक्त त्याच्या भोवतीच असतो, त्याप्रमाणे वरवर शब्दज्ञान हे फक्त मर्यादापुरतेच असते आणि अंतःकरणापासून आलेला अनुभव हा जगमान्य असतो.
अभंग. परपीडक तो आम्हा दावेदार, विश्वी विश्वंभर म्हणवणे. दंडू त्यागू बळे नाव लोकू डोळा, राखू तो चांडाळा ऐसा दुरी. अनाचार काही न साहे अवगुण, बहु होय मन कासा विस. तुका म्हणे माझी एकविध सेवा, विन्मुख तो देवा वाळी चित्ते. अर्थ. सर्व विश्वामध्ये हा विश्वंभर सामावलेला आहे. त्यामुळे एखाद्याने जर कोणालाही त्रास दिला तर तो आमचा शत्रू आहे. आम्ही त्याला बळाने दंड करू, त्याचा त्याग करू, त्याचे तोंड आम्ही डोळ्याने पाहणार देखील नाही आणि त्याचा इतका त्याग करू की त्याला चंडाळाप्रमाणे दूर ठेवू. अनाचार आणि अवगुण या दोषाने जे वागतात मला ते सहन होत नाही आणि त्यांना पाहिले की माझे मन प्रचंड कासावीस होते. तुकाराम महाराज म्हणतात की माझे देवाविषयी एकविध एकनिष्ठ सेवा आहे आणि जो देवाशी विन्मुख राहतो त्याला मी मनापासून वाळीत टाकले आहे.